ऑनेस्टली सांगतो भावा तुला, प्रत्येकाच्या लाईफमध्ये आहे. आता मी कसं झालोय ते तुला सांगतो आणि तू कसं व्हायचंय ते मी तुला सांगतो. आता माझ्या पाठून माझीच लोक आहेत जे ग्रुप बनवतात, एकमेकांमध्ये गॉसिप्स करतात, पर्सनल लाईफ बद्दल बोलणं, हे बोलणं ते बोलणं, सगळं बोलणं चालू असतं. पहिले मला इफेक्ट होत होतं. मी लाईव्हला पण येऊन बोललो असेल तुम्हाला की अरे हे सगळं नको, हे सगळं बंद करा. पण शेवटी तुम्ही लोकांना नाही थांबवू शकत. त्यांचा तो स्वभाव आहे आणि ज्याचा तो स्वभाव आहे त्याच्याप्रमाणे त्याला वागणूक मिळत राहते ऑटोमॅटिक. ते आपण सोडून द्यायचं त्यांना. लोकांना बोलू दे. तुला माहिती आहे तू कसं आहे, चिल राहायचं. लोकांना एक्सप्लेनेशन देणं किंवा तुझ्या पाठून कोण बोलतोय त्याला थांबवणं की बाबा तू हे बोलतोय ते चुकीचं आहे, तू असं बोललं पाहिजे, नाही गरज. तुला माहितीये तू चांगलं आहे. जर तू चांगला आहे तर लोकांना टायमानुसार ऑटोमॅटिक गोष्टी कळतील. आपण आपलं प्रामाणिक काम करत राहायचं, प्रामाणिक आपल्या लोकांसोबत राहायचं. बाकी गेले तेल लावत. पाठून बोलणारे बोलतच राहणार आहेत, त्यांना दुसरं काही काम नाहीये. आणि पाठून तेच बोलतात ज्यांना काही काम नसतं बाबा. जो माणूस काम ठेवतो, जो माणूस फ्युचरचा विचार करतो, तो माणसाला टाइमच नाहीये लोकांबद्दल गॉसिप्स करायला. जो गॉसिप्स करणार आहे ना, समजून जायचं तो त्याच्या लाईफमध्ये कंटाळलेला आहे. तर त्याची लाईफ शोधतोय, काहीतरी लाईफमध्ये चांगलं करायचं पण त्याच्यापासून होत नाही. मग तो आपल्या लाईफमध्ये जे वाईट आहे मग तो लोकांचं वाईट बघायला जातो, सारखं त्याच्यावर गॉसिप करणं, चर्चा करणं. आणि ह्याच्यावर एकच उपाय आहे, लांब राहायचं, इग्नोर करायचं. बोलू दे ज्यांना बोलायचं त्यांना, पाठवू किती पण बोलू दे, रिलॅक्स. लक्षात ठेव शकतो.